हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला सोपा आणि लवकर होणारा गणपतीचा शेला दाखवते। त्यासाठी मी इथे सगळे 5 नंबरचे मणी घेतलेले आहेत। 5 नंबरचे कॉपर कलरचे मणी आहेत, 5 नंबरचे जांभळे आणि 5 नंबरचे गुलाबी कलरचे मणी घेतलेत आणि हे थोडेसे क्रिस्टल मणी घेतलेले 6 नंबरचे इथे। तर सुरुवातीला हे गुलाबी मणी घ्यायचे आणि 6 मण्यांचा राऊंड करायचा आहे। त्यानंतर हा 6 मण्यांचा राऊंड केला मी। त्यानंतर एका मण्यातून सुई काढली आणि नंतर इथे 5 मणी घातलेले आहेत जांभळ्या कलरचे। त्यानंतर सुई या बाजूने आणायची आणि या मण्यापाशी घ्यायचे आणि इथे पण 5 जांभळे मणी घालायचे। जांभळे मणी घातल्यावर ह्या मण्यातून सुई काढायची। त्यानंतर सुई इथे वरच्या मण्यापाशी घ्यायची। असे 3 राऊंड झाले। माझी सुई आता इकडे आली या बाजूला। आता इथे पण 6 मण्यांचा राऊंड करायचा। तर हे 1 आणि 2 आहे, इथे पण सगळे जांभळे मणी घालायचे। उरलेले 4 आहेत ते जांभळे मणी घालायचे। आणि या खालचे जे 2 मणी त्यातून सुई काढायचे। त्यानंतर या पुढच्या 2 मण्यातून सुई काढायचे आणि इथे हे 1 2 आणि 3 आहे, म्हणून आता 3 जांभळे मणी घालणार मी। 1 2 असे 3 मणी घालून झाले। त्यानंतर इकडच्या मण्यातून सुई बाहेर काढायची। नंतर इथल्या वरच्या 2 मण्यापाशी घ्यायची सुई। इथल्या वरच्या 2 मण्यापाशी आणली सुई। आता इथे परत 4 जांभळे मणी घालायचे आणि या खालच्या 2 मण्यातून सुई काढायची। हा असा त्रिकोण तयार झाला। त्यानंतर इकडून माझा दोरा आलेला। आता मी इथे एकच जांभळा मणी घालणार आहे। हा एक जांभळा मणी घालायचा आणि इथून सुई आली त्याच्या अपोजिट मण्यातून सुई परत या साईडला घालायची। असा टोकाला एक मणी घातला जातो। त्यानंतर सुई खालच्या बाजूला घ्यायची, इकडच्या मण्यापाशी आणायची खालती। हा मी एवढाच केलेला आहे त्रिकोण। आता इथे मी बॉर्डर करणार। तर इथे हे कॉपर कलरचे मणी घालणार आहे। हे मी टोटल 8 मणी घालणार आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूला एक क्रिस्टल मणी घालणार आहे। असे 8 मणी घातले आणि त्यानंतर हा शेवटी क्रिस्टल घातला। तर हा क्रिस्टल मणी सोडून द्यायचा आणि हे जे वरचे मणी आहे ह्याच्यातून सगळ्यातून सुई वरती घ्यायची। असं ओढून घ्यायचं आणि इथून अशी वरती घ्यायची सुई आणि हे पुढचे जे 2 मणी आहे त्याच्या मधून आणायची सुई। इथून आली माझी सुई। आता इथे पण परत 8 मणी घालायचे आणि त्यानंतर एक क्रिस्टल मणी घालायचा। त्यानंतर क्रिस्टल सोडून द्यायचा आणि वरच्या मण्यातून परत सुई फिरवून घ्यायची आणि या इकडच्या पुढच्या 2 मण्यात अशी आणायची। परत इथे 8 मणी घालायचे आणि क्रिस्टल घालायचा, परत वरती घ्यायची सुई। असं टोटल 1 2 3 4 आणि 5 वेळा असं करायचं, म्हणजे ती खालची जी शेलाची बॉर्डर असते ती तयार होते। आता मी हे कंप्लीट करून घेते, मग परत दाखवते। हे असं मी कंप्लीट करून घेतलेलं आहे। ते ह्याचा त्रिकोण आलेला आहे आणि खालच्या बाजूला याची बॉर्डर आलेली आहे। तर असे आपल्याला एकच करायचं आहे, हा एक आणि अजून एक करायचा असा पीस, आणि बाकीचे जे पीसेस आहेत ते असे करायचे। आता मग अशी सांगितल्याप्रमाणे हे पण असंच केलेलं आहे।
तर ह्याच्या वरच्या बाजूला फक्त मी वाढवलेलं आहे आणि इकडे खाली मला बॉर्डर करायची होती म्हणून. आणि दुसरं जे करणार आहे ते कंप्लीट करायचं आहे. म्हणजे इकडनं 3 वेळा 6चे राऊंड केले, त्यानंतर 2 वेळा करायचे आणि 1 वेळा करायचा आणि वरच्या बाजूला हा 1 मणी घालायचा आणि स्विच खालच्या बाजूला घ्यायची आणि खालच्या बाजूला पण सेम रिपीट करायचं. तर हे जे चौकोन आहे हे पण करायचे, हे 2 करायचे, म्हणजे मेजरमेंटच्या अकॉर्डिंग करायचं. मी असे टोटल असे केलेले आहेत, असे टोटल मी 5 केलेले आणि हे 2 म्हणजे टोटल माझे झालेले 7. आणि आता हे मी असे एकमेकांना असे जॉईन करणार आहे आणि खालच्या बाजूला हे असं येणार आणि हे असे सगळे चौकोन जे आहेत हे असे जॉईन करणार. हा माझा शेवटचा राऊंड होता, शेवटचा त्रिकोण होता. त्यानंतर मी हे पूर्ण कंप्लीट करून घेतलं आणि या बाजूने माझी सुई आलेली. तर आता ह्याला हा जो चौकोन आहे हा जॉईन करणार आहे मी. तर मी सुई इथून काढली माझी या बाजूने आणि त्यानंतर इथे 2 मणी घातलेले आहेत. इकडच्या आणि इकडच्या बाजूला सगळे कॉपर कलरचे मणी येणार आहे. तर हे जॉईन करताना इकडून सुई आल्यानंतर इथे 2 मणी घालायचे आणि त्यानंतर सुई इथून वरती न्यायची. इथून कुठूनच फिरवायची नाही अशी सुई. असं फिरवलं ना की मग ते व्यवस्थित आपलं बॉर्डर जी आपल्याला करायची आहे या कलरची ती येणार नाही बरोबर. त्यामुळे काय करायचं, इथून सुई आल्यानंतर इथे 2 मणी घालायचे, त्यानंतर हा मणी सोडून द्यायचा सेंटरचा, ह्याच्या बाजूच्या मण्यातून 2 मणी घालायचे, इथून सुई आणायची, वरती घ्यायची, त्यानंतर इकडनं काढायची सुई पुढच्या या चौकोनातून, इथून काढली, इथे पण परत 2 मणी घातले, हे असं ठेवून घ्यायचं सरळ. बरोबर एका साईडने गेली पाहिजे आपली सुई. त्यानंतर इथून वर पुढे येणार सुई, नंतर मग मी इकडनं दोरा काढलेला असा या बाजूने. इकडे पण आता परत 2 मणी घालणार आणि पुढच्या चौकोनापासून येणार. असं करत करत आपल्याला पूर्ण जॉईन करायचं आहे. आणि एक साईड जॉईन करून झाली की मग इथपर्यंत येते आपली सुई या बाजूला आणि मग इथून वळून घ्यायची सुई. इथून वळून घेतल्यानंतर इथे परत 2 मणी घालायचे असे आणि इथे कसं केलं होतं तसंच असे परत वरती रिपीट करत जायचं सगळ्या चौकोनामधून. असं करत करत आपल्याला वर खाली करायचं. तर हे कॉपरचे जे मणी आहेत सुरुवातीला 2 घातले होते मी, त्यानंतर थोडेसे वाढवत जायचे आपल्याला. मण्यांची साईज प्रत्येकजण वेगळं घेतं, त्यामुळे आता या मण्यांच्या साईजप्रमाणे मी हे कॉपरचे मणी वाढवणार आहेत. परत मी रिटर्न आल्यावर इकडनं मी सुई काढणार या बाजूने आणि परत असंच तयार करणार. म्हणजे मी इथे जर 2 घातले तर इथे मी 4 किंवा 5 असे घालणार. तर मी हे इथे किती घालून पुढे वाढवलं आहे ते मी तुम्हाला पूर्ण झाल्यावर सांगते. तर हे सगळं असं आपल्याला पूर्ण इथून सगळं पूर्ण शेल्याला असं रिपीट करायचं आहे. मी पूर्ण करून घेते मग दाखवते, कारण इथे फक्त आपल्याला मणी घालायचे आहेत, बाकी काय असं राऊंड वगैरे करायचं नाही आहे. ह्याच्यातून सुई काढून इथे सरळ 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 सगळे मणी घालत जायचे. ठीक आहे, हा शेला माझा इथे कंप्लीट झालेला आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे इथे सुरुवातीला मी 2 घातले, इथून सुरुवात केली, या पूर्ण साईडने 2-2 मणी घालायचे कॉपर कलरचे शेवटपर्यंत. मग पुढे कॉर्नरला गेल्यावर तिथून वळून परत असं रिटर्न यायचं आणि मग या साईडला 2-2 मणी घालायचे. त्यानंतर इथपर्यंत आल्यानंतर इथून परत सुई वळून घ्यायची आणि त्यानंतर मी इथे 4-4 मणी घातलेले. ही अशी सुई उभीच गेली पाहिजे. आणि हे जे मणी आपण कॉपर कलरचे घातलेले आहेत हे खूप जास्त जोरात ओढून नाही घ्यायचे, एक थोडेसे असे लूज घालायचे. नंतर मग इथून या 2 मण्यातून सुई काढली, इथून अशी वरती न्यायची सुई या बाजूने. हे 4 मणी घातले, नंतर इथून सुई नेली अशी वळवायची, नंतर इकडच्या 2 मण्यातून काढायचे. इकडून 2 घालून झाले की इथे 4 घातले, त्यानंतर इथे 6 घातले आणि शेवटचे मी 8 घातलेले. अजून एक राऊंड हवा असेल तर इथे पुढे पण अजून एक राऊंड करू शकतो, पण एवढा मला पुरेसा वाटला त्यामुळे मी पुढे वाढवलं नाही. तर असा हा थोडासा आपण नेहमी 4-4 मण्यांचा शेला करतो त्याऐवजी हा थोडासा वेगळ्या प्रकारचा शेला करायचा प्रयत्न केला आहे मी. असं घातल्यानंतर असा दिसतो, असा घातल्यावर दिसतो, असा दिसतो गणपतीला घातल्यावर. आणि इथे खालच्या बाजूला असे बॉर्डर आहेत. कॉपर कलरच्या ऐवजी सिल्वर किंवा गोल्डन पण वापरलं तर छान दिसतं.
ठीक आहे, नक्की ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.